उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अद्याप थेट संवाद नाही. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. उद्धव ठाकरेंचा राजकीय कारभार संपला. उद्धव ठाकरेंसोबत कोणीही जाणार नाही. रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा. आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. खास शायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक टीका. देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस नेत्यांचा पलटवार. निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित, मात्र अमित शहा फडणवीस उत्तर देत आहेत. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचा वार. जाहीर सभेत जपून बोललं पाहिजे. आपण कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे. महायुतीत आहोत हे विसरू नका. निलेश राणेंनी टोचले बंधू नितेश राणेंचे काम. चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश. मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक. अमरावतीतील मोझरी इकडे तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन. मुंबईत वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात काँग्रेसचं जनाक्रोश आंदोलन. कुर्ल्यातील भूखंड अदानींना देण्याच्या निर्णयाचा काँग्रेसकडून निषेध. बदलापुरात टपऱ्यांवर ड्रग्जची सर्रास विक्री. अनेकदा पोलिसांना सांगून कारवाई करायला लावली. आमदार किसन कथोरेंचा खळबळजनक दावा. टोल चुकवून पळणाऱ्या वाहनाने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी. टोल कर्मचारी गंभीर जखमी. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळची घटना. आणि संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन. पालखीचा पुढील 4 दिवस मुक्काम वाशिम जिल्ह्यात. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेला विशाळगड आता अतिक्रमण मुक्त होताना दिसतोय. गडावरील तब्बल 106 अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. त्यामुळे विशाळगड आता मोकळा श्वास घेताना दिसतोय. महाड तालुक्यातील राजेवाडी गावात एका घरात मगरीचं पिल्लू शिरल्याची घटना घडलेली आहे. घरात पिल्लू दिसल्यामुळे खळबळ माजली. दरम्यान वनविभागाकडून मगरीच्या पिल्लाचं रेस्क्यू करण्यात आलं. यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेने आणि काँग्रेसने बाजी मारली आहे, तर भाजपाचा धुव्वा उडालाय. शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले, तर एक अपक्ष संचालक निवडून आलाय. तर भाजपाला खातं सुद्धा उघडता आलेलं नाही. बकरीदच्या पार्श्वभूमीवरती बैल बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे गेले 2 आठवड्यापासून चोपडा इथला कृषी उत्पन्न बाजार समिती भरला जाणारा बैल बाजार हा बंद आहे. मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना बैल जोडीची आवश्यकता असते, मात्र बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. वर्ध्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळेला जिल्हाभरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली होती, मात्र जवळपास 9 महिने उलटून गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 1ही रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतली. जुना पुणे मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिला. मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे. दोन्ही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता जलमय झालाय. नागरिकांनी जीव मुठीत घेऊन त्यांना वाट काढावी लागते.
5 महिन्यांपासून या ओढ्याचं काम रखडलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. नागरिकांनी स्वागत करण्यासाठी शाल बुके न आणता 11 कापडी पिशव्या आणाव्यात असं आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. पर्यावरण विभागाने सध्या प्लास्टिक मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पंकजा मुंडेंनी नागरिकांना कापडी पिशव्या आणण्याचं आवाहन केलं. पैठणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. घरकुल योजनेची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून घरकुल लाभार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोर यांनी केलं. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघाली आहे. आज पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी झालंय, तर पालखीमध्ये 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेतला. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून मराठा बांधवांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करणारं पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी नरेंद्र पाटील यांना दिलं. जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे कृषी विभागाचं प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय. वरिष्ठ लिपिक 100% पदोन्नती भरावी यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. विजयगडाचा उरूस आज होतोय आणि या उरुसाला प्रशासनाने बंदी घातलेली आहे. मात्र तरी सुद्धा पर्यटकांचा ओढा पाहायला मिळतोय. विजयगडापासून 8 किलोमीटर अंतरावरती पर्यटकांना अडवण्यात आलं असून तपासणी करूनच त्यांना गडाकडे सोडण्यात येते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा ते झापरवाडी या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद आहे. त्यामुळे पर्यटनासह मुंबईकर चाकरमानी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. गणेशोत्सव केवळ 2 महिन्यांवरती येऊन ठेपल्यामुळे चाकरमान्यांसाठी मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. दरम्यान येत्या 11 जूनपासून फ्लाय 91 या कंपनीची चिपीवरून हैदराबाद आणि बेंगलोर सेवा सुरू होणार आहे. तर सध्या चिपी पुणे ही विमानसेवा सुरू आहे. मात्र चाकरमान्यांसाठी चिपी ते मुंबई विमानसेवा कधी पूर्ववत होईल असा प्रश्न आता उपस्थित होतो. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वकाना आणि भिलखेडपर्यंत रस्ता निर्माण करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं. सांगलीच्या कृष्णा काठावरती आफ्रिकन चातक पक्षाचं आगमन झालंय. हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णा काठावरती बंचप्पा बनी दाखल झालेला आहे. तर या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळाभर राहणार आहे. भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसामध्ये ओव्हरफ्लो झालेला आहे. या तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटली. शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी ही नियमबाह्य आहे. यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवली. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जणुना या ठिकाणी धरणाच्या गाळामध्ये 2 गायी अडकलेल्या होत्या. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्याने दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलं. पाण्याच्या शोधात या गायी धरणामध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळामध्ये फसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरती असणाऱ्या अनेक झाडांवर जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आले. लातूरच्या मुख्य रस्त्यावरती अनेक दुकानदार क्लासेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणात झाडांना खिळे ठोकून फलक लावले होते. हे फलक काढून झाडांवरील शेकडो खिळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे. एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. दरवर्षी त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. उबाटाचे नेते चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंच थेट बोलणं झालेलं नाहीये. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे. राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उभाटा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत का आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईक सुद्धा प्रयत्न करतायत अशी माहिती चंद्रकांत खैरेने दिली आहे. दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील असंही खैरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान मिटकरींनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चर्चेनंतर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळेल असंही सुळे म्हणाले. 4 दिवस कोणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. यावरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. नितेश राणे काय म्हणाले मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले. नितेश राणेंना त्यांचे बंधू निलेश राणेंनी सल्ला दिलाय. जाहीर सभेमध्ये नितेशने जपून बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करून देतोय असं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. मी भेटल्यावरती बोलेनच, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं निलेश राणेंनी सल्ला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रावरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती. याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलं. मंत्री गुलाबराव पाटलांनी राहुल गांधींवरती निशाणा साधला. जेव्हा काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येतात तेव्हा कोणतंच फिक्सिंग नसतं. ज्यावेळेला आमच्या जागा जास्त निवडून येतात त्यावेळेला फिक्सिंग नसतं असा टोला त्यांनी लगावला. हा मतदारांचा अपमान आहे अशी टीका सुद्धा केली आहे. वर्ध्यात भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला. वर्धा भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय गाते यांना पदभार देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, रामदास तडस, दादाराव केचे यांनी सुद्धा हजेरी लावली. मात्र देवळीचे आमदार राजेश बकाने, आर्वीचे आमदार सुमित वानखडे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या अनुपस्थितीत चर्चेचा विषय ठरला. राज्यात काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्या. यावरती आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे. असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांच्याशी बोलू. कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. उदयनराजे आपल्या अनोख्या स्टाईलने कायमच चर्चेत राहिलेले आहेत. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याची स्टाईलची अवघ्या महाराष्ट्रात स्टाईल त्यांची फेमस आहे. साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे. या चिमुकल्याने उदयनराजेंना पाहून त्यांच्या हटके स्टाईलने कॉलर उडवून दाखवली. उदयनराजे जसे पुष्पाचा डायलॉग म्हणतात त्यासारखाच डायलॉग बोलून सुद्धा दाखवलाय. आणि उदयनराजे सध्या या 3 वर्षाच्या चिमुकल्या आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो. बारामती नगर परिषदेने पथविक्रेत्यांवरती केलेल्या कारवाईच्या विरोधात बारामती नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅन्थर संघटनेकडून उपोषण सुरू करण्यात आलं. या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळेंनी भेट देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी या अभियानांतर्गत सध्या जिल्हा स्तरावरती सुरू असलेला एक उपक्रम बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचं प्रकार उघडकीस येत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे मृत व्यक्तीस जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीस उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्या समोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यामध्ये व्यक्त केली. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावरती एकत्र दिसले होते. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता.
या व्हिडिओवरती पहिल्यांदाच सोनाली बेंद्रेने मौन सोडलंय. ठाकरे कुटुंबाशी आमचं जुनं कौटुंबिक नातं आहे, मात्र त्या कार्यक्रमात मी माझ्या बहिणीसोबत उभी होते. यावेळेला मी तिच्यासोबत बोलत होते, असं सोनाली बेंद्रे म्हणाल्या. सिडकोचे माजी संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते नामदेव भगत यांनी MMRDAच्या संचालकावरती गंभीर आरोप केले. MMRDAचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोळ घातलेला होता, त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक घोळ घातलेत, असा आरोप भगत यांनी केला. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबाचं बँक खातं अद्याप रिकामच राहिलेलं आहे. 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय हा झाल्यानंतर सुद्धा निधी न मिळाल्यामुळे लाभार्थी हे सध्या प्रतीक्षेत आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिलेले आहेत. वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक यांचे मोबाईल संच चव्हाणकडून जप्त करण्यात आले. चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आलेले आहेत.